नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी झटपट अशा पद्धतीने होणारी भरली भेंडी बनवतोय। तर ही भेंडी बनवण्यासाठी अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात तयार होणारी अशी रेसिपी आहे। तर तुम्हाला ही नक्कीच आवडेल। तर चला व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया। तर इथे मी भेंडी चांगली अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। भेंडी घेताना शक्यतो कोवळी आणि छोटी छोटी आणि ताजी अशीच भेंडी घ्या। तर मी अशा पद्धतीने याचे 2 ते 3 पीसेस करून घेतलेले आहेत आणि आपल्याला अशी मध्ये याला चीर देऊन घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी चांगली भेंडी याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि अशी बारीक कट करून घेतलेली आहे। तर आता आपण याचा मसाला बनवून घेऊया। तर इथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मी इथे धने घेतलेले आहेत आणि 1 चमचा इथे पोहे खाण्याचा तीळ घेतलेले आहेत आणि लाल तिखट आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। मी इथे 1 चमचा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी गूळ घातलेला आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे बारीक असं याला वाटून घेतलेलं आहे। आता आपण या भेंडीमध्ये हा मसाला पूर्णपणे आपल्याला दाबून दाबून आतपर्यंत चांगला असा भरून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या भेंड्यांमध्ये आपल्याला असाच मसाला आपण भरून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने। तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर आपल्याला यामध्ये भेंडी घालून घ्यायची आहे। तर थोडी थोडी भेंडी घालायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। कमी गॅसवरती आपल्याला ह्या भेंडीला छान असं परतून घ्यायचं आहे। जर आपण गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर भेंडीतला मसाला तो करपतो, त्यामुळे कमी गॅसवरती एक 5 ते 10 मिनिटांमध्ये भेंडी होते। 2 ते 3 मिनिटांमध्ये याला असं झाकून ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये उघडून चेक करायचं आहे की भेंडी आपली शिजली आहे की नाही। मी 10 मिनिटांसाठी याला झाकून ठेवलं होतं। तर हे पहा, आपण याला परतून घ्यायचं आहे परत एकदा। शिजली जर नसेल तर परत याला आपण 2 ते 3 मिनिटांसाठी परत वाफेवरती झाकून ठेवायचं आहे। तर मी याला परत 2 मिनिटांसाठी अजून वाफ देऊन घेतलेली आहे। अगदी कमी वेळेत आणि झटपट अशी ही भेंडीची भाजी तयार होते। तर आपण ही भेंडीची भाजी सकाळी टिफिनसाठी झटपट अशा पद्धतीने करू शकतो। ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी आपण ही भाजी बनवू शकतो। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही भेंडीची भाजी तयार होते। तर मंडळी, ही भेंडीची भाजी आपण भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबत पण खाऊ शकतो। तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका। आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत तर हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजे मलासुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि मी तुमचा धन्यवाद करू शकेल। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्या आवडत्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।